अमरावती जिल्ह्यातल्या धारणी येथील 102 रुग्णवाहिका चालक स्वर्गीय संदीप ठाकरे व अमरावती येथील वाहन चालक स्वर्गीय दीपक मनोहरे यांच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार असल्यामुळे ठाकरे कुटुंबियांना व मनोहरे कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत देण्याबाबत तसेच डीएम एंटरप्राइजेस वाशी नवी मुंबई या कंपनीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत युवक काँग्रेसने तीव्र आंदोलने केली। धारणी येथील 102 रुग्णवाहिका चालक स्वर्गीय संदीप ठाकरे व अमरावती येथील स्वर्गीय दीपक मनोहरे यांना होत असलेल्या सातत्याच्या मानसिक तणावामुळे 6 ऑगस्ट मंगळवारी रोजी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे दुःखद निधन झाले। प्राप्त माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका चालकांना गेल्या काही महिन्यांपासून संबंधित कंपनी डीएम एंटरप्राइजेस कडून देयके अदा करण्यात आली नव्हती। या संबंधित पत्र लोकसेवा वाहन चालक संघटना यांच्या वतीने गेल्या 8 जुलै रोजी देण्यात आलेले आहे। अमरावती जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका चालकांना गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा पगार डीएम एंटरप्राइजेस कडून देण्यात आलेला नाही, त्यामुळे बरेच रुग्णवाहिका चालक आर्थिक संकटामध्ये येऊन सापडलेले आहे। अशाच प्रकारे धारणी येथील स्वर्गीय संदीप ठाकरे व स्वर्गीय दीपक मनोहरे हे गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीमध्ये सापडले होते। परिणामी गेल्या 6 ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे। स्वर्गीय संदीप ठाकरे व स्वर्गीय दीपक मनोहरे यांच्या मृत्यूच्या मागचे कारण डीएम एंटरप्राइजेस व अमरावती आरोग्य विभाग असून स्वर्गीय संदीप ठाकरे व स्वर्गीय दीपक मनोहरे यांच्या कुटुंबियांना आरोग्य विभागाकडून तात्काळ 20 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी। ती आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात आली नाही तर युवक काँग्रेस अमरावती जिल्हा मार्फत पुनश्च तीव्र आंदोलने पुकारले जाईल, याची जबाबदारी आरोग्य विभागाची राहील असेही यावेळी सांगण्यात आले। युवक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पंकज मोरे, परीक्षित जगताप, नितेश वानखडे, पवन काळमेघ, पंकज शेंडे, धीरज ठाकरे, बुद्धभूषण गवई, समीर पाटील, सागर देशमुख, सागर व्यास, तुषार गायन, मलिक शेख, रोहन मेहता, समीर पाटील, अखिलेश मिश्रा, संदीप मुंडे, अमित बेलकर, विक्की राठोड इत्यादी उपस्थित होते। धारणी तालुक्यातील संदीप ठाकरे व अमरावती शहरातील दीपक मनोहरे हे दोन्ही वाहन चालक 102 ॲम्ब्युलन्सवर कार्यरत होते। डीएम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गेल्या 6 महिन्यापासून डीएम कंपनीने यांचा पगार नाही केला। त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली होती। या सर्व गोष्टीचा त्यांच्यावर आर्थिक भार आला होता। या सर्व टेन्शनमुळे त्या दोघंही वाहन चालकांना काल अटॅक आला आहे आणि दोन्ही वाहन चालकाचं या ठिकाणी निधन झालं आहे। या कंपनीच्या इतका हलगर्जीपणा या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि याला खतपाणी घालण्याचं काम या जिल्ह्याचे CS साहेब त्यांनी करत आहे। 6 महिन्यापासून हे कंपनी वाहन चालकाचे पगार नाही करत आहे आणि CS साहेब AC मध्ये बसून इथं आराम करत आहे। मी यांना 8 दिवसाचा युवक काँग्रेसच्या वतीने अल्टिमेटम दिला आहे। 8 दिवसामध्ये ह्या दोन्ही परिवाराला यांनी मदत नाही केली तर युवक काँग्रेस काय आहे हे आम्ही या ठिकाणी CS साहेबाला दाखवून देऊ। आणि आम्ही पत्रामध्ये मागणी केली आहे की जो डीएम कंपनीचा मुख्य आपला जो संचालक आहे याच्यावर देखील सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे, अशी देखील आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी मागणी केली आहे। 8 दिवसानंतर युवक काँग्रेस याच ठिकाणी आक्रमक आंदोलन करणार हे मी आपल्या माध्यमातून या CS साहेबाला सांगू इच्छितो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।